काडी हातात दाबून ठेवा. मोबाईल कोड द्या प्लीज. मोबाईल कोड चालू करा प्लीज. थोडं पुढे या. भारी करणाऱ्या एक दोघं तिघी मागच्या निवड दोघी तिघी पुढच्या व्यवस्थित नका जाऊ पुढे. उगे घ्या उगे सुगे
करून 10 सेकंद जोरदार टाळ्या वाजवा बरं. ज्यांना ज्यांना कार्यक्रम आवडतोय. यस, ताईंच्या पाठीशी उभं राहा. ताईंना आमदार करायचं आणि त्यासाठी तुम्हाला सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आहे. कोण कोण आशीर्वाद देते तुम्ही हात वर करून सांगा बरं. ताई बदल घडवायचा, नवीन चेहरा आपल्याला निवडून आणायचा आहे आणि ताईंच्या पाठीशी उभं राहायचंय. ताईंच्या संकल्प धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हर हर. माधवी पुढे बोल. काय करतो मिस्टर? मिस्टर वाजलेत का? कधी हो ये आले तो पर्यंत कोविडमध्ये वाढले. मुलं वगैरे तुम्ही घर कसं चालतं? काय करता तुम्ही? एकदा टाळ्या वाजलेत माऊलीसाठी आणि या माऊलीचा सन्मान आपण पैठणीसाठी घेऊन जाणार आहोत. ही माऊली आज खेळायला आली, मला आनंद वाटतोय. खूप आनंद वाटतो. सगळ्या गोष्टीला राहते पण असा आनंद आहे ना हा कुठेच भेटणार. मला खूप आनंद वाटतो. असा आनंद पैसे घेऊन पण विकत घेता येणार नाही. असा आनंद मिळाला मला इथे. मग 3 वर्ष तुम्ही घराच्या बाहेर मिस्टर वाढल्यापासून? नाही, कुठंच नाही. लग्नात नाही, कुठंच नाही. खूप बरं वाटलं. खूप आज होम मिनिस्टर मध्ये आनंद वाटतोय. खूप पैसे घेऊन पण असं क्षण चुकायचं नाही. माऊली असं तुम्ही भावासारखं मला सुद्धा डोळ्याला पाणी आलं. माऊली कोणाच्या नशिबात हे क्षण येऊ नये पण आज तुम्ही आनंद तुम्हाला झाला. हा माझा कार्यक्रम सक्सेस झाला. मी असं समजेल की तुम्ही एवढे भाऊ मी तुमच्यामुळे एक पैठणी साडी घेऊन या पटकन. आणि या माऊलीला माझ्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस रोख आणि यांच्या वतीनं पैठणी साडी ताईंच्या वतीनं टाळ्या वाजवल्या ताईंसाठी. ते माझ्याकडून तुम्हाला भेट म्हणून एक भाऊ म्हणून तुम्हाला काढा. ताईचे गेले फोटो काढा. फोटो भेटतील. म्हणजे दुसरा स्टेजचा कोविड जेव्हा चालू झाला होता. नाशिकला मी आता स्वतः शेती करते. माझ्या मुलांना शिकवायचंय, त्यांचं स्वप्न पूर्ण करायचंय मला. माझा तिला मुलगा आहे, 11 वर्षाचा मुलगा आहे, 8 वर्षाची मुलगी. हो, सासू सासरे आहेत सपोर्टला पण मी स्वतः हँडल करते शेती. सर्व करते. हो, मी स्वतः शाळेत मुलांना सोडायला घ्यायला जाते, अभ्यास घेते, त्यांचा शेती पण सांभाळते, सासू सासऱ्यांना पण सांभाळते. गेले 3 वर्ष काय वाजले माऊलीसाठी? म्हणजे 3 वर्ष तुम्हाला घरातून बाहेर पडणं झालं नाही का? की दुःखात तुम्ही कुठेच नाही. अजून टिकली सुद्धा नाही लावत. चांगली टिकली सुद्धा घातली मी आज. असं वाटावं भेटावं 2 महिन्यांमध्ये जाऊन आपलं दुःख कमी होईल एवढं. हो, खूप पण आज ते रडू नका. आज आनंद मिळाला तुम्हाला. माऊली आमची एवढीच इच्छा असते की आम्ही तळमळीने एवढं काम करतो. का माहितीये का? तुम्ही प्रत्येक माऊली सकाळी झोपीनं उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत दुःखात आहे. एवढं काम करते त्या माऊली. एक आनंद मिळावा, विरंगुळा मिळावा म्हणून भाषण आहे माऊली. घरात टीव्ही आहे, शिलाई मशीन आहे, पण हा जो क्षण आहे ना हा पैसे घेऊन पण मिळाला नाही. मला जिंकल्यासारखं फील झालं. खूप छान वाटलं माऊली. आणि आजचा हा कार्यक्रम ताईंचा सक्सेस झाला मी असं सांगतो की आज. आणि या माऊलीला सगळं एवढं करतीये म्हणून होम मिनिस्टरच्या वतीनं मानाचं सन्मान चिन्ह, त्याचबरोबर शाल देऊन सत्कार करूयात की ती माऊलीला अजून उभारी येईल आणि ताईंसाठी गरुड भरारी घेईल. सन्मान चिन्ह एक शाल घेऊन या बरं. चल असू दे. हा काय असू दे. येस, काय वाजू द्या आजच्या